नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपला 4 जानेवारी 2026 रोजी झालेला एम-पी-एस-सीचा पेपर होता. तर त्याची आपण प्रश्न उत्तर पाहणार आहोत. संभाव्य उत्तर काय असतील त्याच्यामध्ये मी पहिले गणिताचे उत्तर करणार आहे. गणिताचा जो सेक्शन होता तो आपला 81 नंबरचा होता. 81 पासून ते 100 गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न होते. तर ते आपण सुरुवातीला पाहू, नंतर बाकीचे प्रश्न पाहू. त्याच्यामध्ये आपल्याला पहिला जो प्रश्न दिलेला होता तो खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज विचारली होती. म्हणजे पहिल्या 15 पदाची बेरीज आणि ती आपल्याला 1 2 2 गुणिले 3 अधिक 1 3 गुणिले 4 असे आपल्याला 15 पदांपर्यंत आपल्याला उत्तर पाहिजे होते. तर मग याचे उत्तर आपण काढू. पहा, प्रश्न होता 1 2 गुणिले 3 अधिक 1 3 गुणिले 4. आता याचा एकचाच फरक आहे इथे आणि असे आपल्याला 15 पदापर्यंत पाहिजे होते. म्हणजे 15वं पद काय राहणार? 1 16/17 राहणार. तुम्ही जर करून पाहिलं, कारण इथं हे 2 पासून सुरू झालं, त्याच्यामुळे इथं जर 1 पासून सुरू झालं असतं तर हे इथे मी 15 घेतले असते. पण हे 2 पासून सुरू झालं, 15वं पद त्याची बेरीज पाहिजे. हे 16 घ्यावं लागते, इथे 17. मग याची एक टेक्निक आहे आपल्याला कमी वेळात सॉल्व्ह करण्याची. तर मग याच्यामध्ये काय करायचं, ह्या दोघं हे पद घ्यायचं आपल्याला इकडचं. सर्वात लहान पद आणि सर्वात मोठं पद जर पाहिलं आपण इथं तर 1/17 आहे. सर्वात लहान पद 1/2 आहे. सर्वात मोठं पद आहे 1/17. मग काय करायचं पुन्हा आपल्याला, मग ह्या दोघांची इथं बेरीज आहे, तर मग बेरीज करायची का? नाही करायची. ते बेरीज न करता वजाबाकी करायची. आणि हे सोडवलं तर ह्या सर्वांची बेरीज आपल्याला भेटून जाईल. म्हणजे 17 1 17. ठीक आहे, ह्याला सोडवायचं. 17 1 17 असा गुणाकार करावा लागते. बे 1 बे आणि त्यानंतर नंतर ह्या छेदाचा गुणाकार करावा लागते. 17 दुनी 34. हे 17 मधून 2 गेले, उरले आपले 15 आणि आपल्या छेदाला किती आहे? छेद याचा डिनॉमिनेटर 34 आहे. आपल्या अशा पद्धतीने उत्तर आलं असतं. पहिले गणिताचे करू, नंतर बाकी सर्व प्रश्नाचे डिस्कस करू. 15/34 हे आपलं उत्तर राहणार होतं. त्यानंतर दुसरा जर प्रश्न पाहिला आपण, ठीक आहे, तर इथं दुसरा प्रश्न जर पाहिला, एका देशातील राज्याची संख्या व केंद्रशासित प्रदेशाची संख्या यांचे गुणोत्तर त्यांनी 52 आणि 13 दिलेले आहे. यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 52 आणि 13. त्या देशातील राज्याची संख्या केंद्रशासित प्रदेशाच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग आपण हे याचं काढण्याच्या आधी आपण काय करू, की हे 52% आणि 13 याचा आपण काय करू, गुणोत्तर 52 आणि 13 म्हणजे हे किती टक्के होणार आहे. जर तुम्ही यांची बेरीज पाहिली तर याची बेरीज येते 65. आपल्याला टक्केवारी काढायची. तर राज्य राज्य सरकारची किती संख्या आहे ती पाहिलं आपण. राज्याची संख्या किती आहे, सॉरी राज्याची राज्य किती आहेत आणि केंद्रशासित प्रदेश. तर 52 राज्य आहेत. एकूण जी संख्या आहे ती या दोघांची जर बेरीज केली 65 येते आणि आपल्याला टक्केवारी काढायची असल्यामुळे गुणाकार करावा लागेल आपल्याला 100 न. मग याला दोघाला 13 न भाग जातो. 13 चोक 52, 13 5 65. मग काय करावं लागेल याला, 5 1 5, 5 2 10, हा शून्य जशाला तसा. 4 गुणिले 20 उत्तर आलं, म्हणजेच 80%. म्हणजे राज्य किती आहे तिथं? 80% राज्य आहेत. मग केंद्र किती असणार तिथं? केंद्र हे 80% राज्य आहेत, केंद्र आहेत 20%. ठीक आहे, 20% केंद्र आहेत. ठीक आहे. आणि मग हे किती टक्क्यांनी जास्त आहे असं विचारलं, किती टक्क्यांनी जास्त आहे. मग इथे आपल्याला जर ह्या दोघांची वजाबाकी केली तर याच्यातला फरक येतो 60%चा. मग इथे 60% आपलं उत्तर राहिलं असतं. 60% हे पर्याय क्रमांक 3 मध्ये तुमचं उत्तर होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. पहा, एक जरी ह्या वेळेचा पेपर सोपा गेला असेल, मार्क चांगले पडत असेल तर तुमचं अभिनंदनच. पण मार्क कमी जरी पडत असतील तर पुढच्या परीक्षेला, येणाऱ्या परीक्षेला तुम्ही आपल्या चॅनेलला जॉईन करा. म्हणजे कसं आहे की तुम्हाला जी गणिताची जे पण अवघड गोष्टी जातात त्या तुम्हाला अतिशय सोप्या करून आपण सांगत असतो. चला, इथं ABCDEF ह्या सर्वांची बेरीज, ह्या सर्व समसंख्या आहेत.
6 सलग समसंख्यांची बेरीज ABCD किती 150. तर त्यापुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज आपल्याला विचारली होती. मग याला कसं करायचं? सलग 6 समसंख्या जर पाहिल्या आपण, तर मग आपण x अधिक 2, कारण समसंख्या 2-2च्या फरकानं असतात. x अधिक 4 ही पहिली समसंख्या, ही दुसरी समसंख्या, ही तिसरी समसंख्या, ही चौथी समसंख्या, x अधिक 8 ही 5वी समसंख्या, x अधिक 10 ही 6वी समसंख्या. आता ह्या सर्व समसंख्यांची जी बेरीज दिलेली आहे त्यांनी, ती बेरीज दिलेली 150. ठीक आहे, बेरीज दिलेली आहे, सरासरी नाही, बेरीज दिली. तर मग आपल्याला इथं एक्स पाहिली 1, 2, 3, 4, 5, 6. 6 एक्स आहेत की नाही? म्हणजे 6 एक्स अधिक ह्या सर्वांची बेरीज, संख्यांची बेरीज केली. 2 आणि 4 6, 6 12, 20, 20 आणि 10 30, 150 आपल्याला अशी बेरीज येईल. आता हे प्लसच्या इकडे जाऊन मायनस होतील. 6 एक्स बरोबर 150 वजा 30 जर केले तर 6 एक्स बरोबर येईल 120. मग एक्स बरोबर काय येणार? एक्स बरोबर येणार 120 मधून आपण 6 भागाकार केले तर आपलं उत्तर येते 20. मग एक्सची किंमत आपली इथे आली 20. ठीक आहे, याच्या जागी आपण 20 लिहू शकतो. एक्स अधिक 2 दुसरी संख्या आहे ती येईल 22, ही येईल 24, त्याच्यानंतर येईल 26, त्याच्यानंतर येईल 28 आणि त्याच्यानंतर येईल जी संख्या ती 30 ही संख्या येईल. म्हणजे ह्या सर्वांची जर बेरीज केली तर तुम्हाला 150 येईल. आता आपल्याला प्रश्न काय विचारला होता? तर तर त्या पुढील 3 सलग समसंख्या, मग ह्या 30च्या पुढील सलग समसंख्या जर पाहिल्या 3 संख्या, तर 32, 34 आणि 36 ह्या सलग 3 संख्या आहेत. आणि ह्या सर्वांची जर बेरीज केली, 10 आणि 2 12ला 2, 7ला 1, 3 आणि 1 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 102 आपल्याला यांची बेरीज भेटेल. आता 102 आपल्याला पर्याय क्रमांक 3चं उत्तर होतं. पहा, मी माझे उत्तर जे सांगण्याची पद्धत आहे ती एकदम व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगत आहे. तर कृपया तुम्ही चॅनेलला कमीत कमी लाईक तर करा. ठीक आहे, म्हणजे माझं पण समाधान होईल की बाबा माझा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत समजत आहे. नाही समजलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता की प्रश्न नाही समजला. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच, जर परीक्षेमध्ये यश मिळालं तर अभिनंदनच, नाही मिळालं तर येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल. वर्ष 2024 मध्ये मोबाईल व्यापाऱ्यांची टक्केवारी 43% होती आणि मग वरून 65% झाली. तर 43%च्या तुलनेत विचारला किती टक्के वाढ झाली? म्हणजे 43 झाले 65, म्हणजे किती वाढ झाली? म्हणजे 65 मधून आपण 43 जर वजा केले तर हे येते उत्तर 22. मग याचं उत्तर 22 येणार का? नाही, याचं उत्तर 22 नाही आहे. मग याचं उत्तर कसं येणार? मग 22% वाढ झाली आणि सुरुवातीचे जे टक्के होते ते आपल्याला पाहिजे. सुरुवातीचे टक्के किती होते? 43%. आणि आपल्या टक्क्याची टक्केवारी काढायची. मग आपल्याला टक्केवारी काढताना आपल्याला गुणाकार हा 100 न करावा. आता जर तुम्ही याचे कॅल्क्युलेशन्स केले, ठीक आहे, ह्या दोघांचा गुणाकार येते 2200 भागिले 43. आता 2200 भागिले 43 केलं, मोबाईलवर कॅल्क्युलेट करा. याचं उत्तर येते 51.16. कारण आपण प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेट करायला गेलं तर मुलं सगळे काय होतात, बोरिंग होऊन जाईल. ठीक आहे, तर मोबाईलवर सहज, आता कारण आपला काय पेपर नाही. ठीक आहे, याचे कॅल्क्युलेशन्स आपण सहज घेऊ शकतो. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं नक्कीच विसरू नका. किमान व्हिडिओला लाईक करा. 5 जण लाईव्ह आहेत आणि लाईक एकही येत नाही. त्याच्यामुळं थोडंसं असं स्वतःवरच डाऊट होतो की बाबा समजत नाहीये का, असं होतं. ठीक आहे, तर कृपया व्हिडिओला लाईक करा. एखादा तरी लाईक राहू द्या. एकही लाईक नाही आहे आपल्या व्हिडिओला. ठीक आहे, चला. एका रिकाम्या जलतरण तलाव तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व 305 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात. म्हणजे 305 हे भरण्यासाठी 8 तास लागतात. संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल? पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जर आपल्याला जे करायचं होतं, ते जर तुम्ही तासाप्रमाणे घेतलं असतं तर अवघडच गेलं असतं. इथे तुम्ही मिनिटाप्रमाणे पहा. आता हे प्रश्न दिसत नसत तर मी थोडासा याला ब्लर दिसते. माझा कॅमेरा व्यवस्थित नाही आपला. ठीक आहे, आपलं स्क्रीन पण नाही आहे. पण व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी नक्कीच. तुमचा जो पेपर असणारच आहे.
चला, आता आपण व्यवस्थित दिसत आहे का तुम्हाला? चला, तर आपण याला याला काय करायचं, हे 8 तासाला आपण मिनिटामध्ये लिहू. 8 तास बरोबर 8 8 तास म्हणजेच किती मिनिटे होईल? 8 तास म्हणजे 480 मिनिटे होतात. मिनिटे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. आता हे सर्व मिनिटामध्ये केलं तर आपलं उत्तर सोपं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता इथे मी हे 480 मिनिटामध्ये म्हणजे आपली टाकी किती भरायली? 305. मग आपल्याला पूर्ण टाकी भरण्यासाठी किती वेळ लागणार? 480 गुणिले 5/3 करायचे. याचं उलटं करायचं विद्यार्थी मित्रांनो. याला गुणाकार व्यस्त म्हणजेच रेसिप्रोकल म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. 305 लाच आपल्याला 5/3 करायचं. ठीक आहे. याचा रेसिप्रोकल म्हणजे आपल्याला पूर्ण तलाव भरण्यासाठी आपल्याला एवढा वेळ कालावधी लागणार आहे. मग हे 3 एका 3 हे 16 येईल आणि हा 0 गुणिले 5. ठीक आहे. याचा जर गुणाकार केला तर आपल्याला एकूण 800 मिनिटं लागतील. टोटल पूर्ण भरायला सुरुवातीपासून शेवटपर्यंत. पण आपण आधीच 480 मिनिटं भरलेला आहे. मग आपल्याला 800 मधून 480 आपण वजा करू. तर 800 मिनिटामधले माझा 480 मिनिटं मी भरलेला आहे. मग आपल्याला उरले किती? 320 मिनिटं आपल्याला लागतील उरलेला तलाव भरण्यासाठी. मग 320 मिनिट म्हणजे 320 मिनिट म्हणजे किती? म्हणजे 300 मिनिट म्हणलं तर आपला होते 5 तास आणि 20 मिनिटं आपल्याला एक्स्ट्रा लागणार आहे. म्हणजे 5 तास 20 मिनिट मला वेळ लागणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आता पुढचा प्रश्न पाहू. इथे पहा, 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा एवढे आहे. तसेच 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. तर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुलांना 24 दिवस लागत असतील, तर ते काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष, 15 महिला व 12 पुरुष मुलांना किती दिवस लागतील? अतिशय सोपं होता. सर्व प्रश्न थोडेसे प्रश्न होते किचकट. गणित जर तुमचं व्यवस्थित असेल तर नक्कीच तुम्हाला उत्तर येतील याचे. चला, पुढं याचं उत्तर करून दाखवतच आहे मी. पहा, पहिली जी माहिती दिलेली आहे, आता आपल्याला तिथं परीक्षेला टाइम नसतो मला माहित आहे. पण आपल्याला इथं व्यवस्थितपणे सगळे समजून उत्तर घ्यायचे आणि आपल्याला कन्फर्म करायचे की आपलं जे उत्तर होतं ते बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण इथे मी गडबड नाही करत. 3 पुरुष बरोबर 5 मुलं, 5 महिला बरोबर 8 मुलं. मी सर्व हे मुलामध्येच कन्व्हर्ट करणार आहे. त्याच्यामुळे मी हे सांगतो. धन्यवाद एका विद्यार्थ्यांनी लाईक केलेले असल्यामुळं. ठीक आहे. आपलं चॅनेल काही स्क्रीनवालं नाही, त्याच्यामुळं लाईक्स नसतात आपल्या चॅनेलला किंवा भरपूर कमी विद्यार्थी आपलं चॅनेल पाहत असतात. पण जे पाहतात ते रेग्युलरली पाहत आहेत ते पण मला छान वाटतं. चला, ठीक आहे. चला. हे आपण घेऊ. ठीक आहे. तर हे आपण उत्तर करताना आता लक्षात ठेवा की 9 पुरुष पहा, आपल्याला 12 पुरुष आणि 14 मुलांची एकूण 24 दिवस लागतात एवढं. आता 12 पुरुष म्हणजे किती मुलं याचा आपण काढू. 12 पुरुष बघा, 3 पुरुष म्हणजे 5 मुलं. मग 3 पुरुष म्हणजे 5 मुलं, 6 पुरुष म्हणजे 10 मुलं येतील, 9 पुरुष म्हणजे 15 मुलं येतील आणि 12 पुरुष म्हणजे आपल्याला काय येणार? 20 मुलं येतील. म्हणजे 12 पुरुष म्हणजे 20 मुलं आणि इथे आधीच 14 मुलं दिलेली आहेत. ठीक आहे. 14 मुलं. ह्या दोघांची जर बेरीज केली तर सॉरी, ह्या दोघांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. बेरीज करावं लागेल. 34.
34 ह्या दोघांचं 34 आलं आणि इथे 24 गुणाकार 24 न करावा लागेल. गुणाकार 24 न केला. हे आपल्याला एकूण एक जर मुलगा काम करत असेल तर एवढा वेळ लागणार आहे. नाईस व्हिडिओ. धन्यवाद ज्यांचं पण नाईस व्हिडिओ म्हणतात. व्यवस्थित आपलं पद्धतशीर सर्व एक्सप्लेनेशन राहतं. फक्त एकच राहते की बाबा कमी की आपली स्क्रीन नाही आहे. ठीक आहे. व्हायरसचा मेसेज आलेला आहे आणि एक ज्ञानेश्वर शिंदे, धन्यवाद ज्ञानेश्वर शिंदे साहेब. एवढे दिवस लागणार आहेत आपल्याला. आता याचा गुणाकार करून ठेवला तरी चालते, नाही केला तरी चालते. आता आपल्याला जी माहिती दिलेली आहे 9 पुरुष, ठीक आहे. 9 पुरुष म्हणजे किती आहे? 9 पुरुष म्हणजे मी ते लिहिलेलं आहे. 9 पुरुष म्हणजे 15 मुलं. हे मुलांमध्ये मी कन्वर्ट केलेलं आहे. 9 पुरुष अधिक 15 महिला अधिक 12 मुलं. या सर्वांची बेरीज करून हे जे गुणाकार आहे त्याच्यानं भागाकार करायचा आहे. तर व्यवस्थित उत्तर येऊन जाईल. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. 9 आता हे 9 पुरुष म्हणजे किती मुलं? 9 पुरुष म्हणजे 15 मुलं. 15 महिला म्हणजे किती मुलं? आता बघा 5 महिला म्हणजे 8 मुलं. 10 महिला म्हणजे बघा 5 महिला. व्यवस्थित सगळं सांगतो त्याच्यामुळे मी गडबड नाही करणार. 5 मुलं म्हणजे 8 मुलं. आणि जेव्हा तुम्ही करसाल, प्रॅक्टिस करसाल याचे उत्तर तोंडी येऊ शकतात तुम्हाला. 10 महिला म्हणजे 16 मुलं हे ना, मुलं. बघा हे 5 चे 10 झाले, डबल झाले, ते हे पण डबल होईल. हे 3 पटीने होईल. 15 महिला आहेत, 8च्या 3 पट येईल, 24 मुलं. मग हे 15 मुलं हे काय होईल? याचं होईल 24 मुलं. 15 महिला म्हणजे 24 मुलं आणि हे 12 मुलं. या सर्वांची बेरीज करू तर 36 आणि हे होतील 51 मुलं होतील. आणि आपल्या दिवस एक मुलानं काम केलं तर एवढे दिवस लागणार आहे. म्हणजे 34 गुणिले 24 भागिले 51 आपल्याला करावं लागेल. कारण याचं जे गुन्हा बेरीज आली त्याची 51 आलेली आहे. तर 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51, 3 एक 3, 3 8 24, 2 गुणिले 8 आलेलं आहे. 2 गुणिले 8 म्हणजेच आपल्याला 16 दिवस लागतील काम कंप्लीट करायला. 16 दिवस हे पर्याय क्रमांक 1चं उत्तर आहे. ठीक आहे. व्यवस्थित मी सर्व प्रश्नाची, कारण बऱ्याच जणाला असं होतं की सर तुम्हाला माहिती नाहीये. मी गणिताची उत्तरं व्यवस्थित सांगू शकतो. बाकी उत्तरं मी माहिती नाही. कारण ते दुसऱ्या सरांनी काढलेले असतात. माझ्या उत्तराचं जे पण आहे 100% कॉन्फिडंटली मी सांगू शकतो की ह्या प्रश्नाचे उत्तर आहेत ते हेच राहणार आहेत. ठीक आहे. बाकी उत्तरं मी नाही सांगू शकत की तुम्हाला. पण आपण सर्व प्रश्नाची उत्तरं देणारच आहेत तुम्हाला इथे. सर्व प्रश्नाचे उत्तर सांगणार आहेत. बाकीचे फक्त टिक मार्क करूनच सांगणार तुम्हाला. 10 पुस्तकांची सरासरी किंमत आपल्याला 16 आहे. ठीक आहे. 10 पुस्तकांची सरासरी 10 पुस्तकाची सरासरी किती दिली? 16. मग एकूण किंमत किती येणार? 10 गुणिले 16 जर केले तर 160 येणार. त्याच्यातल्या 8 पुस्तकाची सरासरी आपल्याला दिली 9.5. तर 8 पुस्तकांची सरासरी 9.5 लिहिली. आता ह्या दोघांचा जर गुणाकार केला 8 आणि 9.5, 8 गुणिले 9.5, 9 8 72 ही 76 येईल. आता याची वजाबाकी केली तर हे 4 आणि हे 94 येतील. ठीक आहे. जात नाही याला 5 करून 15 मधून 7 गेले 8 आले. आता आपल्याला 84 बाकीच्या 2 पुस्तकाची किंमत किती आहे? 84. आता इथं बघितलं बाकीच्या 2 पुस्तकाची बेरीज. इथं 64 येते, इथं 37 येते, इथं 48 येते. फक्त 2 पुस्तकाची जी बेरीज आहे इथं 84 फक्त एकाच पर्यायामध्ये येते. ते की पर्याय पहा. 84 बेरीज यायला पाहिजे उरलेल्या 2 पुस्तकाची. तर ती ह्या पर्याय क्रमांक 1 मध्ये येते. त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा विद्यार्थी मित्रांनो. छोटंसं चॅनल आहे. ठीक आहे. स्क्रीनवाला चॅनल नाही आहे. तर कृपया तुमची साथ माझ्यासोबत राहू द्या. ठीक आहे. माझ्या चॅनलला ग्रो करण्यासाठी प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला एक्सप्लेनेशन सहित मी उत्तर सांगतोय. आणि गणितामध्ये नक्कीच मी तुम्हाला नक्कीच काही अडचणी असेल तर मदत करण्यासाठी नक्कीच तुमच्यासाठी राहील.
त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्याही प्रकारचे चार्जेस आपण चॅनलवर ठेवलेले नाही आहे. फ्रीमध्ये आहे आपलं चॅनल. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. 1-2 मिनिटाचा ब्रेक घेऊ. ब्रेक घेऊ थोडासा. 2 मिनिट ब्रेक का? फक्त मी बोलू थोडासा मला ब्रेक लागत असतो. ठीक आहे. एक 5 मिनिट ब्रेक घेऊ तर. काय म्हणताय तुम्ही? रमेश मुळे. काय प्रश्न आहे रमेश मुळेंचा? हे असे शी शी काय आहे? शी दे झी नेनते. काही म्हणा कळालं नाही. काही प्रश्न आहे का? काही समजत नाही का? एक 5 मिनिटाचा ब्रेक नंतर येऊ. काही प्रश्न असेल तर स्पष्टपणे सांगा. मला काही कळालं नाही. व्यवस्थित मेसेज टाइप करा. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेतो. कारण मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित समजून सांगायचं आहे.
चला पुढचा प्रश्न पाहूत आपण. काय म्हणतायत, गरज नाही साहेब. पण नाही जे पहा, आपण काही कंपल्सरी नाही करत की बाबा आपलं चॅनल पाहाच म्हणून किंवा काही करत, पण बरेच जणांची रिक्वेस्ट असते, त्यामुळे करत असतो. तर काय असं रिक्वेस्ट नाही की बाबा पाहाच, हेच करा, तेच करा. ठीक आहे. तर काही हे नाही, वाद नाही. ठीक आहे, तुम्हाला नाही आवडत असेल एखाद्याला, हरकत नाही. ठीक आहे, चला. एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते. त्या उपकरणाची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा व किरकोळ व्यापाऱ्यासाठी 30% नफा अंतर्भूत करते. म्हणजे ठरवते, अंतर्भूत करते म्हणजे त्यांना तेवढा नफा पाहिजे असं सांगते ती. म्हणजे ठरवलेलं आहे त्यांनी, एवढा-एवढा यांना द्यायचा, एवढा यांना द्यायचा, यांना एवढा द्यायचा. त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे. ते किती टक्के जास्त आहे आपल्याला काढायचे. काय आपल्याला स्वतःसाठी 10% आहे. म्हणजे स्वतःसाठी जर ती किंमत ₹100 ची असेल, स्वतःसाठीचा 10% नफा काढायचा असेल, म्हणजे 10/100, हे की नाही? म्हणजे हे 100 अधिक 10, याचं जर 100-100 कटले, अधिक 10, त्याची किंमत होईल 110. आता त्यांनी नंतर सांगितलं, की घाऊक व्यापारासाठी 20%. मग ह्या 20% 110 वर आपल्याला काढावं लागेल. घाऊक व्यापारी 110 चे 20% काढूत पहिले आणि नंतर आपण मिळवू. ठीक आहे. 1 शून्य गेला, 1 शून्य, अजून 1 गेला, अजून 1. 11 दोन्ही 22. म्हणजे तो घाऊक व्यापारी काय करेल, ₹110 ला ती वस्तू घेतली, तर ₹12 नफा घेईल, ₹22 नफा घेईल आणि ती वस्तू ₹132 ला किरकोळ व्यापाऱ्याला विकेल. आता किरकोळ व्यापारी काय करेल, याच्यावर किती टक्के नफा घेईल? 30% नफा. तर किरकोळ व्यापारी काय करेल, ₹132 वर 30% घेईल. 30% म्हणजे गुणिले 30/100. मग तो जर काय येईल, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. ह्या दोघांचा गुणाकार करू. 6, 9 आणि 3 एका 3 भागिले 10. आता हा भागिले हे इथलचा 1 शून्य कट केला तर इथे येईल. हे येणार 39.6. मग 39.6 म्हणजे 132 वर तो ₹132 वर तो 39.6 नफा घेईल आणि तो विकेल इथे ₹171 ला विकेल तो. आता हे ₹171 म्हणजे त्या सुरुवातीची किंमत जर आपण 100 पकडली, 100 पेक्षा 171.6 हे काय येणार? 171.6 मधून जर आपण सुरुवातीची किंमत वजा केली, तर आपल्याला 0.6 जशाला तशी नाही, 71 म्हणजे 71.6 ही निर्मिती मूल्यापेक्षा जास्तची किंमत आहे. म्हणून त्याचं उत्तर आलं तर आपलं पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. काही डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही विचारू शकता. काही समजलं नसेल ते पण आपण त्याच्यावर पण आपण प्रत्येक प्रश्नाची प्रत्येक टॉपिक वाईज आपण तयारी करून घेत असतो. ठीक आहे. फक्त हे व्हिडिओ एवढ्याचसाठीच की बऱ्याचशा जणांची रिक्वेस्ट होती की सर याचं स्पष्टीकरणासहित उत्तर सांगा आम्हाला. ठीक आहे. तर त्यामुळे मी गणिताची उत्तरे, तर माझं जे गणित आहे त्याच्यामुळे मी गणिताची उत्तर स्पष्टीकरणासहित देतोय. बाकी तर एवढे स्पष्टीकरण आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे. त्याचे मोजमाप करताना एका बाजूने माप 5 ने वाढवले, मीटरने वाढवले. मीटरनी दिले 5 टक्क्यांनी वाढवले. दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी केले. एकाचं वाढवलं आणि दुसऱ्याचं कमी केलं. तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना त्रुटीची टक्केवारी आपल्याला किती आहे? मग आपण जर याचं जर पहा, एक चौरस म्हणजे पण आयत असतो हां, नेहमी लक्षात ठेवा. असं आयताचं कधी पण आलं ना आणि टक्केवारी कमी जास्त असली, तर त्याची समोरासमोरील बाजू समान राहते. पण मी समोरासमोरील बाजू मी इथलची 100 घेतो आणि इथलची पण 100च घेतो. ठीक आहे. आणि आयताचे जे क्षेत्रफळ आहे, आयताचे क्षेत्रफळ ते मग किती येणार आपलं? हे 100 गुणिले 100 म्हणजे लांबी गुणिले रुंदी म्हणजे 100 गुणिले 100, मग ते येणार 10,000. ठीक आहे. पण त्यानं प्रश्नामध्ये काय विचारलं, की त्याची एक बाजू त्यांनी 5% वाढवली. म्हणजे 100 ची त्यानं 105 केली आणि दुसरी बाजू 5% कमी केली. मग 90च केली त्याने. तर मग नवीन क्षेत्रफळ काय येणार? नवीन क्षेत्रफळ
ते येणार आपल्याला लांबी गुणिले म्हणजे 105 गुणिले 90. ह्या दोघांचा गुणाकार केला, 0 1 घ्यावं लागेल. 9 5 45, हे 4 दशाला 9 1 9, याचा जर गुणाकार केला तेवढे. मग पहिलं एवढं क्षेत्रफळ येऊ लागलं, आताचं एवढं येत आहे. तर मग ह्या दोघांचा फरक जर पाहिला तुम्ही 10,000 मायनस 9,450, तर याचा जो फरक येतोय तो आपल्याला 550 येईल आपल्याला. ठीक आहे, 550. ठीक आहे. हे जात नाही त्याच्यामुळे याला हे कट करून आपल्याला 9 9 9 घेतली होती ते हे 9 मधून सॉरी, हे 9 9 घेतली होती ती 10 केले. ठीक आहे. इथे 10 केले. हे 5 आले, हे 5 आले आणि हे 0 येईल. तर मग 550चा फरक यायला 550 आपल्याला सुरुवातीच्या याच्यानं टक्केवारी विचारलेली इथे पूर्ण. मग आपल्याला 550 भागिले 10,000 सुरुवातीचे 10,000 गुणिले 100 करायचे. मग याची टक्केवारी काढताना आपण असं करतो, सुरुवातीला आपलं जे क्षेत्रफळ होतं ते त्याच्यानं आपण हे करतोय. पहा, प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे. हा एक 0 गेला, हा एक 0, अजून गेला, अजून गेला. आता 55 भागिले 10 करायचे असेल, 55 भागिले 10 त्याचं उत्तर येते 5.5. ठीक आहे, 5.5 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये येऊन जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूत आपण. एका दंडगोल आकार खांबाचे वक्र पृष्ठफळ त्यांनी 352 मीटर आणि त्याचे घनफळ दिलेले आहेत. आता घनफळाचे सूत्र वगैरे थोडंसं मला म्हणजे आता लक्षात नाही सध्या, पण वक्र पृष्ठफळ आणि घनफळ दिलेले आहेत. वक्र पृष्ठफळ मला वाटते 2, ठीक आहे. तर याचं उत्तर मी काढलं होतं याच्या आधी. याचं उत्तर आहे 4 मीटर. ठीक आहे. याचं उत्तर मी पुन्हा कधीतरी एक्सप्लेन करून सांगेल. कारण सर्व एक्सप्लेनेशन थोडं चुकायला अजिबात नाही पाहिजे. याचं उत्तर मी केलेलंच आहे. आता थोडासा फॉर्म्युल्यामध्ये मला आणि रात्र पण झाली असल्यामुळं थोडासा हे लक्षात येत नाहीये. ठीक आहे. तर याचं उत्तर मी आधीच केलेलं आहे. वेळ जास्त जाईल त्याच्यामुळे मी याचं उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर होतं. करून पाहिलेले सर्व उत्तर मी स्पष्टीकरणासहित केलं. पहा, 91 वाला फार सोपा होता. आता याचे बुद्धिमत्तेचे प्रश्न आहे. गणिताचे झाले बुद्धिमत्ता. आता याला इकडे काय केलं त्याने, पहिले पाण्यात एक आरशातली प्रतिमा आणि पाण्यातली प्रतिमा दोन्ही घेतले आणि हे डार्क नव्हतं त्याला डार्क केलं. आता इथं डार्क आहे तर बिना डार्कवालं येणार. बिना डार्कवालं म्हणजे हे 2च उत्तर होते. त्याच्यानंतर आपल्याला याला पाण्यातली आणि आरशातली प्रतिमा केली तर त्याचं उत्तर आपल्याला 4, म्हणजे पाण्यातली प्रतिमा नंतर आरशातली प्रतिमा करायची होती. त्याच्यामुळे याचं अतिशय सोपं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. पुढचा आपल्याला प्रश्न घ्यायचा होता. ठीक आहे. आता ह्या प्रश्नाचं पण उत्तर मी जास्त देणार नाही कारण अतिशय सोपा असा प्रश्न होता. त्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1. पुढच्या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देईल स्पष्टीकरणासहित, कारण जिथे गरजच नाही पडत ना तिथे जास्त नाही देते मी. आता 1 ते 100 मध्ये प्रश्न काय विचारला, 4ने भाग जाणाऱ्या आपल्याला 4ने पूर्ण भाग जाणाऱ्या म्हणजे निशेष भाग जाणाऱ्या संख्या पाहिजे होते आणि 4 हा अंक पण पाहिजे होता. म्हणजे 4ने भाग जाणाऱ्या पण संख्या पाहिजे आणि 4 हा अंक तिथं पाहिजे. मग जर आपण पाहिलं 1 ते 100 मध्ये अशा किती संख्या आहेत? मग 4ने भाग जाणाऱ्या 4 ही संख्या आहे. 8 आहे, 12 आहे, 16 आहे, 20 आहे, 24 आहे 4 भाग जाणारी, 28 आहे, 32 आहे, 36 आहे, 40 आहे. त्याच्यानंतर 44 आहे, 48 आहे. त्याच्यानंतर आपल्याला 52 ही संख्येला 4 भाग जातो. 56 या संख्येला 4 भाग जातो. 60 या संख्येला जातो. 64 जातो. 68 जातो. 72 जातो. 76 पहा, जास्त वेळ घेणार नाही हां, ह्या सगळं कॅल्क्युलेशन करायला पण. कारण अतिशय सोपा प्रश्न विचारला होता. तर आपल्याला थोडा वेळ लागेल, पण आपल्याला उत्तर कन्फर्म पाहिजे आहेत. त्यामुळे मी सर्व सांगतोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये 4 हा अंक म्हणजे 4 हा अंक पण पाहिजे. एवढ्या संख्येला 4 भाग जातो. आता 4 अंक कुठे-कुठे इथं बघा, पहिल्या याच्यात 4 अंक आहे. त्याला मी गोलच करतो सरळ-सरळ. इथे पण 4 हा अंक आहे, की नाही? त्याच्यानंतर इथे 4 अंक आहे. 4 अंक पण पाहिजे. 4 पण भाग जाणारे आणि 4 अंक पण पाहिजे. इथं पण आहे, इथं पण आहे. त्याच्यानंतर 4 अंक इथे आहे. त्याच्यानंतर 4 अंक इथे. आता किती वेळेस आलेला आहे 4 अंक? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजे 4 भाग जाणारे आणि 4 अंक असणारे अशा 7 संख्या आहेत.
त्याच्यामुळे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 7. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे जर पाहिलं, आता आपल्याला एवढं तर माहित पाहिजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज होती 180. तर मग आपण जर इथे पाहिलं 30x अधिक 40x अधिक 38x 38 प्लस x बरोबर आहे. ह्या तिन्ही तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज राहते 180. आता इथे बेरीज असल्यामुळे मी डायरेक्ट ब्रॅकेटमध्ये न घेता मी सर्व लिहून टाकले. म्हणजे 30 आणि 40 एक 70 एक्स आणि एक 71 एक्स होतात. 71 एक्स बरोबर काय येणार 180. हे 38 इथं वजा बाकीचे होणार 38. 180 मधून 38 वजा केले तर 142 येणार. हे 71 एक्स जशा तसे येणार. आता हे गुणाकाराचे इकडे भागाकारला जाते. एक्स बरोबर काय येणार 142 भागिले 71. आता या दोघांचा भागाकार केला तर उत्तर येते 2. आपल्याला इथे एक्सची किंमत विचारली होती. एक्सची किंमत आपल्याला 0.02 म्हणजेच 2 उत्तर येईल. त्याच्यामुळं एक्सची किंमत काढायची होती. एक्सची किंमत अतिशय सोपा असा प्रश्नाचं उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता आपला हा प्रश्न जे होते मी असं म्हणत नाही की खूपच अतिशय सोपे होते. आपण एवढंच नक्कीच की एका तासामध्ये एवढं काही होणं शक्य नव्हतं. गणिताला वेळ लागतो. त्याचा त्यांनी परीक्षार्थ्यांनी नक्कीच विचार करायला हवा की वेळ नक्कीच इथं वाढायला हवा होता आपला. आता ह्या दोघांचा जर बेरीज केली तुम्ही, ह्या दोघांची बेरीज केली तर 6 येते. 5 इथे 5 इथं 1 इथं 8 आणि इथं 6 आहे. ठीक आहे. आणि यांनी जे उत्तर दिलेले ते 36 81 आणि ते आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. अतिशय सोपं होतं याचं उत्तर. ह्या दोघांची जर बेरीज केली, ह्या 5 आणि 1 काय ते 6. 5 आणि 1 6 येते. 6चा वर्ग किती येणार? आणि ह्या 6चा वर्ग जर केला, 6चा वर्ग येते 36. मग ह्या दोघांची बेरीज केली. 1 आणि 8 किती येतात? 1 आणि 8 9. 9चा वर्ग किती केला? तर ते येतो 81. त्याचप्रमाणे मग ह्या दोघांची बेरीज करायची ती. 8 आणि 6 किती होतात? 14. मग 14चा वर्ग केला. 14चा वर्ग येते 196. मग आपल्याला ह्या रकान्यामध्ये 196 हवे होते. 196 आपल्याला पर्याय क्रमांक 3चं उत्तर होतं. चला त्याच्यानंतर 95 झालं. त्याच्यानंतर 96. हा माझे बरेच शॉर्ट्स व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहा इथं काय दिलेलं आहे. इथं 1 नंबर द्यायचा आहे. इथं 2, इथं 3, इथे 4, इथं 5 आणि इथे 6. आता या सर्वांची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6. पहा हे 5वी 4थीच्या मुलांना पण हा प्रश्न येतोय. आता तुम्ही प्रॅक्टिस करत नाही किंवा एखादे चांगले व्हिडिओ पाहत नाहीत. ठीक आहे. फक्त स्क्रीन आहे म्हणूनच तिथं पाहता. तर तसं नका करू. ठीक आहे. साधारण चॅनलचे आमच्यासारख्या चॅनलचे पण पहा, की जिथं तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान नक्कीच भेटणार तुम्हाला 100%. तर हे 10 आणि 5 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21. मग इथे एकूण त्रिकोणाची संख्या 21 होती. ठीक आहे. इथे 21 हे पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक इथे पाहू नका हे. पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. ठीक आहे. अतिशय सोपं आहे. आपण काही चार्जेस वगैरे काही घेत नाही. फ्रीमध्ये राहते आपल्या चॅनलवरती सर्व व्हिडिओ. त्याच्यानंतर 2 संख्येचा गुणाकार आपल्याला 50 दिला. त्यात त्या संख्या एकाच 2 या प्रमाणात आहे. आता ह्या जर तुम्ही तोंडी जरी केल्या, एकाच 2 प्रमाणात आहे, तर त्यांची बेरीज विचारली. मग आपण 2 संख्येचा गुणाकार, अशा 2 संख्या काय 5 आणि 10 आहे की नाही? 5 आणि 10 ह्या संख्येचं गुणोत्तर पण किती येते? एकाच 2 येते, आहे की नाही? आणि 5 आणि 10 या दोघांची मग बेरीज विचारली. मग किती येणार? याची बेरीज 15. मग याची बेरीज 15 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये भेटणार आहे. अतिशय सोपं उत्तर होतं याचं. ठीक आहे. तोंडी उत्तर होतं. गणित अवघड होते, पण बुद्धिमत्ता नक्कीच फार सोपी होती. आता ह्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं मला पण करायला हे झालं, पण मी आधी काढलं होतं. आता एक्सप्लेन करायला थोडंसं हे जाईल. तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होतं. काही प्रश्नाचे उत्तर द्यायला फार वेळ जाईल. त्यामुळेच मी करत नाहीये. ठीक आहे. नाहीतर केले असते सर्व प्रश्न. कारण भरपूर वेळ जाईल. कारण तेवढा वेळ कोणी देत नाहीत आपल्या व्हिडिओला. स्पेशली आपलं चॅनल जे आहे, की जे स्क्रीनवरचं नाहीये. त्यामुळे वेळ देत नाहीत. चला त्याच्यामुळं 21 मुलांची रांगेमध्ये जेव्हा मोनिकाचा उजवीकडून 4थ्या क्रमावर पहा 21 मुले एका रांगेमध्ये किती आहेत? 21 मुले आहेत. 4थ्या जागेवर हलवले, तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते.
तर तिचा नंबर पहा. मी काय करतो याचं पहा, 21 2 आहे ना, 1 2 पूर्ण करूनच दाखव. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 नाही बसणार 21 आहे की नाही. मी थोडं खाली घेतो. ठीक आहे, 21 मुलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21. आता तिने पहा. आता तर ती रांगेच्या कितव्या डाव्या बाजूने 12व्या नंबरला. डावी बाजू इकडची बाजू आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12व्या नंबरला आहे ती. तिला उजवीकडून जागेवर हलवलं. उजवीकडे, याच्या उजवीकडे 1 2 3 4 नंबर इकडे हलवलं. तर मग तिचा हलवण्याआधी रांगेत उजव्या बाजूने किती, उजवी बाजू म्हणजे इकडची बाजू आहे. म्हणजे आता माझी ही बाजू आहे. आता तुम्हाला कोणती बाजू दिसते ती माहिती नाही. इथं 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 7 8 9 10 11 12 13 आणि 14व्या नंबरला तिचा नंबर येईल उजवीकडून. मग 14वा नंबर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये होता. आता हे शेवटचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर मी सर्व प्रश्नाची उत्तर डिटेलमध्ये म्हणजे डिटेलमध्ये नाही, एक संक्षिप्त एकदम थोडक्यात उत्तर सांगणार आहे. डायरेक्ट टिक मार्क करायचे. आता माझी बाकीची उत्तर करेक्ट असतील की नाही ते मी सांगू नाही शकणार. गणिताची तर मी सांगितली. मी जवळजवळ 18 प्रश्नाची उत्तर तुम्हाला एकदम स्पष्टीकरणासहित सांगितलेली आहे. गणित आणि बुद्धिमत्ता. सान्वी युविकापेक्षा, बघा सान्वीला मी यस लिहितो आहे की नाही. सान्वी युविकापेक्षा, सान्वीला यस लिहितो. युविकापेक्षा उंच आहे म्हणजे ही युविकापेक्षा उंच आहे. युविकाला यू देतो मी, आहे की नाही. पण नीलाक्षपेक्षा लहान आहे. नीलाक्षला मी काय करतो, एन देतो. म्हणजे हे नीलाक्ष हा सान्वीपेक्षा मोठा आहे आणि ठीक आहे. आणि ही सान्वी ही युविकापेक्षा मोठी आहे. आणि चैताली ही नमितापेक्षा उंच आहे. सी ही नमितापेक्षा उंच आहे असं आपल्याला द्यावं लागते, नमितापेक्षा. आणि युविकापेक्षा, युविका म्हणजे ही युविका तर इथंच आहे आपल्याला, आहे की नाही, युविकापेक्षा. मग आपलं हे एकंदरीत आपल्याला असा क्रम भेटून जाईल, आहे की नाही. हा यू इथे आहे त्याच्यामुळे यूच्या लहान आहे सी, सीच्या लहान आहे एन. मग आपल्याला इथे काय विचारलं तर त्यांच्यातील सर्वात उंच कोण, तर नीलाक्ष हा सर्वात उंच येईल, कारण एन म्हणजे नीलाक्ष आहे. तर इथं सर्वात पहा, एन इथं पण आहे, इथं पण आहे. हे नमित आहे, ठीक आहे. हा एन नमित आहे, हा नीलाक्ष आहे. नीलाक्ष हा सर्वात उंच येईल, त्याच्यामुळे तो पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे आपल्याला. आता आपण सर्व प्रश्नाची उत्तरं झालेली आहे आपल्याला, म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता. आता आपण बाकी प्रश्नाची जी उत्तर आहे ती लवकर फास्टमध्ये पाहूत. आता याचे उत्तर मी कन्फर्म नाही सांगू शकत बाकीचे उत्तर, ठीक आहे. पहिल्याचं उत्तर 2 आहे, दुसऱ्याचं उत्तर 4 आहे, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी आहे, चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे, पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे, 3. सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. गणित आणि बुद्धिमत्ता याची सर्व उत्तरे आपण स्पष्टीकरणासहित दिलेली. आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे त्याचं, 1 उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे याचं. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी आहे, 4, पर्याय क्रमांक 4 आहे. 11व्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. आता हे डिस्कस करून केलेले उत्तर आहेत. मी याची
12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 20 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आहे याचं उत्तर आहे. 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 31 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 32 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 33 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 34 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 35 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 36 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 37 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 38 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 39 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 41 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 42 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 43 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 44 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 45 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 46 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 47 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 48
48 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 49 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 50 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 51 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 52 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 53 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 54 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 55 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 56 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 57 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 58 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 59 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 60 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 61 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 62 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर होतं. 63 नंबरचं पण उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 64 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 उत्तर होतं. 65 उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 66 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 67 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 68 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 69 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 70 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 71चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 72 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 73 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 74 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 75 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 76 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 77 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 78 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 79 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 80 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 81 चे मी सगळे उत्तर सांगितले त्याचा लवकर घेऊन. याचं उत्तर 1 आहे. 82चं उत्तर 2 आहे. 83चं उत्तर 3 आहे. 84चं उत्तर 3 आहे. 85चं उत्तर 2 आहे. 86चं उत्तर 1 आहे. 87चं पण 1 आहे उत्तर. 88चं उत्तर 2 आहे. 89चं उत्तर 2 आहे. 90चं उत्तर 1 आहे. 91चं उत्तर 4 आहे. 92चं उत्तर 1 आहे. 93चं उत्तर 1 आहे. 94चं उत्तर 2 आहे. 95चं उत्तर 3 आहे. 96चं उत्तर 4 आहे.
97चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 98चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 99चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि 100 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे हा आपण सर्व प्रश्नाचे उत्तर दिलेले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.